कोठारे. मला सर्वांचं नाव तर नाही. आणि आजचा हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे संबोधी कलामंच आणि सर्वर यांनी फॅन्स क्लब यांच्या वतीने जाहीर केलेला आहे. बांधवांना थोडंसं दुःख असं वाटत आहे की मलाच म्हणावं लागलं, कारण माझे गायक बंधू आणि पुष्कळ इथे आहेत उपस्थित. म्हणून गुरुवारी आहे नात्याने जास्त वेळ न घेता थोडक्यामध्ये समाज प्रबोधनाच्या चाकरीत भीम आहे. के स्वाभिमानाच्या ठाई आखरीत भीम आहे आणि समाज प्रबोधनाच्या चाकरीत भीम आहे. अरे दिसणार नाही पाटील श्रीमंताच्या पुरणपोळीत, अरे झोपडीत गरीबाच्या भाकरीत भीम आहे. मार्च 1927 साली जो महाडमध्ये क्रांती घडली त्याला उद्देशून आहे. परंतु संविधान रदीफ काफिया थोड़ा ध्यान रखना भाई, पहली बार गा रहा हूँ आज. सुनील भाऊ, अनिल भाऊ, राजू भाऊ, के घोर संग्राम घडला इथे संग्राम झाला इथे, संग्राम झाला इथे, घोर संग्राम झाला इथे, घोर संग्राम झाला इथे. नोंद महाळाच्या ठाण्यामध्ये घोर संग्राम
भगत सुनील भाऊ मून, त्याचप्रमाणे कवी आमचे संजय पाटील राजूर कॉलनी यांच्यातर्फे सुद्धा धम्मदान मिळालं. आज ही भीम दिसतो मला, आज ही भीम दिसतो मला, आज ही भीम दिसतो मला, त्या चौदाराच्या आदरणीय कविवर्य गोवर्धनजी तेलंग साहेब यांनी ह्या मुकड्यावरती 500 रुपये धम्मदान दिलं. धन्यवाद. आणि मी सुद्धा अत्यंत भारी आहे माझ्या पार्टीसोबत. शब्द आहे का बांधवानो? आज ही भीम दिसतो मला, आज ही भीम दिसतो त्या चौदाराच्या पाण्यामध्ये, आमच्या लाडक्या गायिका ज्योत्स्ना सरगमजी वनी यांनी 100 रुपये धम्मदान दिलं. आमचे संजय भाऊ दवादे तबला वादक यांनी सुद्धा धम्मदान दिलं. माझे बंधू यांनी सुद्धा धम्मदान दिलं. आज ही भीम दिसतो मला चौदाराच्या पाण्यामध्ये, आज ही भीम दिसतो मला त्या चौदाराच्या पाण्यात, मार्च 1927 साली त्या ठिकाणी काय झालं, बांधून या ती घरची शिदोरी, लोक लाखाने जमले इथे. आणि मग काय झालं, पंचपक्वानाचा तो गोडवा, पंचपक्वानाचा तो गोडवा, भाकरी अन त्या
नांद्यामध्ये आमचे उभरते गायक आणि कवी पण आहेत. संविधान कीर्ती नागपूर यांनी सुद्धा धम्मदान दिलं 50 रुपयाचं. पंचपक्वानाचा तो गोडवा, पंचपक्वानाचा तो गोडवा, कांदा भाकरी अन खायामध्ये यांनी सुद्धा 200 रुपये धमादान दिलं. शेवटचा गडबड या गीताचे कवी कपिलजी पाटील लिहितात. शेवटचा गडबड बांधवानो वेळ घेणार नाही, कारण मला माहीत आहे हिंगणघाटमध्ये जोपर्यंत मी त्यांच्या मनासारखं बोलत नाही तोपर्यंत इथून जाऊ देणार नाही. रामटेके भाऊला माहीत आहे मी कितीतरी प्रोग्राम केले आहे हिंगणघाटमध्ये, पांचाट झाल्यासारखं वाटतं मला. पण पाटील साहेब लिहितात काय, काल जाऊन मी आलो तिथे, काल जाऊन मी आलो तिथे, दिसे समतेचे वातावरण. पाटील प्रबोधन तू, पाटील प्रबोधन तू, अर्थ आहे या गाण्यामध्ये. परममित्र आदरणीय सर्वज जानी साहेब यांच्या शिष्या शारदाताई जानी यांनी सुद्धा धम्मदान दिलं. म्हणायचं आहे, घोर संग्राम झाला इथे नोंद महाडच्या ठाण्यामध्ये, म्हणून आज भीम दिसतो मला, त्या चौदाराच्या पाण्यामध्ये. बांधवानो जेव्हापासनं आलं जास्त वेळ घेणार, फक्त 5 मिनिट. या हिंगणघाट की प्रथा ही ऐसी है, नया कुछ सुनाओ, नया सुना दिया, किसी ने गाया नहीं, फिर भी कोशिश करता हूँ